नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या माध्यमातून जी निवड यादी जाहीर झालेली आहे, त्या निवड यादीमध्ये तुमचं नाव जरी नसेल तरी त्या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही, कारण की अजूनही या भरतीचे 5 राऊंड त्या ठिकाणी बाकी आहेत. एकंदरीत ते राऊंड कोणते आहेत आणि कशा प्रकारे प्रत्येक राऊंडला 3-4 गुणांनी मेरिट कमी येणार आहे, या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की बऱ्याच जणांना असं देखील वाटतं आहे की आता या पहिल्या फेजमधील पहिल्याच विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये माझा नंबर लागला नाही, म्हणजे माझं मेरिट त्या ठिकाणी बसत नाही का? तर असं काही नाही आहे. अगदी मेरिट एकंदरीत आपण प्रत्येक फेरीचा जर विचार केला तर 4-5 असे जवळपास 20 ते 25 गुणांनी खाली येणार आहे. कारण की आपण जर पाहिलं तर एक पद एक बिंदू हा त्यामागील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. अजून या 5 याद्या लागणार आहेत. आता या याद्या नक्की कोणत्या आहेत ते पण समजून घेऊया. मेरिट 20 ते 25 गुणांनी देखील कमी येईल. त्यामागचं कारण असं की एक पद एक बिंदू जे मेरिटचे उमेदवार आहेत, जशी जशी त्यांची निवड होईल तशी तशी ते या भरतीमधून बाहेर पडणार आहेत. जी परिस्थिती आपण जर पाहिली ते 2ला होती की मेरिट हे सारखंच त्याच प्रमाणामध्ये राहायचं, कमी जास्त होत नव्हतं. 1-2 गुणांनीच कमी व्हायचं. परंतु येथे आपल्याला असं पाहायला मिळेल की प्रत्येक राऊंडला मेरिट हे एक 4-5 गुणांनी कमी होईल. पहिलाच आता राऊंड जो लागलेला आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा, त्यानंतर आता पुन्हा एकदा जे राऊंड राहिलेले आहे, जवळपास 5 राऊंड बाकी आहेत. पहा इथे, त्यामध्ये फेज 1चा कन्व्हर्जन राऊंड त्या ठिकाणी होईल. कन्व्हर्जन राऊंडमध्ये देखील 3-4 गुणांनी मेरिट कमी येणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याच्यानंतर फेज 1मधील इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तो राऊंड देखील अजून बाकी आहे. इंटरव्ह्यूमध्ये देखील जवळपास 10,000 उमेदवारांना त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जॉईन होण्याची संधी आहे. ते स्पर्धेमधून बाहेर जातील. त्यानंतर फेज 2ला सुरुवात होईल. फेज 2च्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर जवळपास 20,000 शिक्षक भरले जाणार आहेत. त्यामध्ये विचार जर केला तर साधारणतः एक 12,000 ते 13,000 शिक्षक विदाऊट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून फेज 2मध्ये विदाऊट इंटरव्ह्यूला जॉईन होतील. पुन्हा ते स्पर्धेमधून बाहेर जातील. पुन्हा त्या ठिकाणी फेज 2चा कन्व्हर्जन राऊंड आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या कन्व्हर्जन राऊंडमध्ये देखील पुन्हा एक 4-5 मार्क्सनी मेरिट कमी जाईल. कारण की इथे एक बिंदू एक पद हा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा. कारण की जे मेरिटचे उमेदवार आहेत ते सहज बाहेर पडणार आहेत आणि त्याचा फायदा उर्वरित उमेदवारांना 110% होईल. फेज 2 इंटरव्ह्यूचं मेरिट तर खूप मोठ्या प्रमाणावरती कमी येण्याची शक्यता आहे. आत्ताचं मेरिट आणि फेज 2चं विथ इंटरव्ह्यूचं मेरिट याच्यामध्ये खूप मोठी तफावत असण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 2 आकडी उमेदवाराला देखील त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाण्याची संधी 100% मिळेल अशी आशा आपण सर्वजण करतोय. कारण की या ठिकाणी एक बिंदू एक पद यानुसार विचार जर केला तर डायरेक्ट उमेदवाराची निवड झाली की तो डायरेक्ट भरतीतून बाहेर जाणार आहे. त्यामुळं उर्वरित उमेदवारांना त्याचा 100% फायदा होईल. प्रत्येक राऊंडला निवड झालेले उमेदवार स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. त्यामुळं मेरिट कमी येत राहणार आहे. त्यामुळं काळजी करू नका, धैर्य ठेवा, यश नक्की तुम्हाला मिळणार आहे. तुमचं काम 100% या भरतीतून होणार आहे. त्यामुळं होप्स तुम्ही सोडायचे नाही आहेत. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.